भरपूर मुलांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी ते पोल्ट्री व्यवसायाकडे वळताय। कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट कसं करायचं ना, यासाठी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करून टाका। नमस्कार मित्रांनो, मी दीपक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। कंपनी सोबत जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो ना, तेव्हा कंपनी आपल्याला पिल्ल पण देते आणि खाद्य पण देते आणि त्याच्याच बरोबर कंपनी आपल्याला थोडंसं मेडिसिन पण पुरवते। आता कंपनी जर आपल्याला एवढं सगळं पुरवते तर आपल्याला पैसे कसे देते ना ते सांगतो। प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं। कोणती कंपनी 1 किलो मागे 8 रुपये देते तर कोणती कंपनी 7 रुपये देते। त्यांचा सगळा खर्च काढून त्यानंतरच आपल्याला 7 रुपये 8 रुपये किलोने देते। आणि जर कधी आपली बॅच फेल गेली, आपला FCR डाऊन झाला तर आपल्याला खूप कमी पैसे देते। जिथे 8 रुपये भेटणार ना, तिथे फक्त आपल्याला 3 आणि 4 रुपये भेटणार आहे। 5000 पक्षी सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये। जर लास्ट टाइमला जर आपली बॅच फेल गेली तर आपल्याला 1 रुपयाही मिळत नाही। काही कंपन्या कितीही बॅच फेल गेली तरी आपल्याला थोडेफार पैसे देतात, पण काही कंपन्या 1 रुपया पण देत नाही। मित्रांनो, जेवढी काय मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि जेव्हा तुम्ही चांगली कमेंट करता ना, तेव्हा मला मोटिवेशन मिळतं आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी चांगली माहिती घेऊन येईन। आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि फॉलो पण करून टाका, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओज येत राहतील।